जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रदीप तरमले आज अतिशय महत्त्वाचं अपडेट्स घेऊन आलेलो आहेत. तब्बल 7,899 शेतकरी बांधवांना प्रलंबित असलेली रक्कम या ठिकाणी अखेर प्राप्त झालेली आहे. तर कोणता तो जिल्हा आहे, कोणत्या विभागातील ही संपूर्ण माहिती असणार आहे. पॉईंट टू पॉईंट या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल्समध्ये समजून घेणार आहोत. शासन जी आर आपल्या स्क्रीनवर असणार आहे. चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. अतिशय महत्त्वाचा अपडेट असणारे अपडेट्स कवर करूयाच. त्या अगोदर जर चॅनल मेंबरशिप घेतलेलं नसेल तर चॅनल मेंबरशिप घ्या, जेणेकरून आपल्या अधिकृत सदस्यांना आपण ज्या सुविधा पुरवतो त्याचा लाभ आपल्याला या ठिकाणी घेता येईल. अधिक माहितीसाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हिडिओ दिलेला आहे, तो पाहू शकता. ठीक आहे, तर आता पुढे जाल. यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की अतिशय महत्त्वाचं अपडेट्स आहे. बुलढाणा जिल्ह्याचे अपडेट्स या ठिकाणी कवर करत आहोत. त्या अगोदर उत्पादन सेवा सुविधा केंद्राची माहिती आपण समजून घेतली नसेल तर पहा. अतिशय महत्त्वाची योजना आहे. स्क्रीनवर पाहायला मिळते बुलढाणा जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिके व शेतजमिनीच्या नुकसानीच्या मदतीसाठी 6,47,41,000चा निधी वितरित करण्यास मान्यता मिळालेली आहे. आता गेल्या 3-4 दिवसापूर्वी हा आपण पाहाल तर शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. तर शासन निर्णय आपण अद्याप पाहिला नव्हता तर हा व्हिडिओ आपल्यासाठीच बनवला आहे. इथे पाहायला मिळतो आहे बुलढाणामधील बाधित शेतकरी संख्या 7,899 आणि 6,47,00,000 एवढा निधी त्यांना या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. शासन निर्णय देखील स्क्रीनवर अशा प्रकारे थोडक्यात पाहायला मिळते. जर शासन निर्णय हवा असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तो मिळून जाईल. ठीक आहे, तुर्तास एवढंच. व्हॅल्युएबल फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्या मनात काय भावना आहेत, कशाप्रकारे आपल्याला समाधानकारक व्हिडिओ पोहोचत आहेत का ते आम्हाला देखील समजेल. भेटूयात पुढे नवीन अपडेट्ससह. जय हिंद, धन्यवाद.